एक्सरसाइज 3.4 क्वेश्चन सेकंड प्रूव द फॉलोइंग मतलब थर्ड एग्जांपल sin x माइनस sin 3x प्लस sin 5x माइनस sin 7x डिवाइडेड बाय cos x माइनस cos 3x माइनस cos 5x प्लस cos 7x इक्वल टू cot 2x. तिथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS साइड इक्वल टू RHS साइड. LHS साइड आपण सॉल्व करू आणि इट इज इक्वल टू RHS हे प्रूव्ह करू. LHS साइडला ज्या न्यूमरेटरला ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या साइन 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 मध्ये आहेत आणि अँगल मात्र वेगवेगळे आहेत. इथे अँगल x आहे, 3x आहे, 5x आहे, 7x आहे आणि साइन त्यांच्यामध्ये जे ऑपरेशन्स आहे मॅथमॅटिकल ते इथे मायनस आहे, इथे पॉझिटिव्ह प्लस आहे आणि इथे मायनस आहे. आणि डिनॉमिनेटरला ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या कॉस 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 मध्ये आहेत. अँगल वेगवेगळे आहेत, x 3x 5x 7x. इथे मायनस आहे आणि प्लस आहे. तर आता आपण हे सॉल्व करू. हे सॉल्व करताना आपल्याला इथे फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरायचे. साइन सी मायनस साइन सी मायनस डी आणि कॉस सी मायनस कॉस डी याप्रमाणे इथे आपण फॉर्म्युले वापरू. आणि अजून निगेटिव्ह अँगल चे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स त्याचे फॉर्म्युले आपल्याला इथे वापरावे लागणार आहेत. तर इथे आपण LHS साइड ही सॉल्व करून घेऊ. LHS इक्वल टू साइन x माइनस साइन 3x प्लस साइन 5x माइनस साइन 7x डिवाइडेड बाय cos x माइनस cos 3x माइनस cos 5x प्लस cos 7x इक्वल टू. आता इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, ह्या दोन ह्याच्यामध्ये इथे साइन सी मायनस साइन डी, इथे साइन सी मायनस साइन डी फॉर्म्युला वापरायचा आहे. इथे साइन हे कॉस सी मायनस कॉस डीचा आणि इथे मात्र आपल्याला इथे मायनस आहे त्याच्यामुळे आपण हे कंसाच्या बाहेर घेऊ, हे आतमध्ये सॉल्व करू. म्हणजे हे कॉस सी मायनस कॉस डी असं घेऊ. तर ही आता सेकंड स्टेप लिहून काढू. साइन एक्स मायनस साइन 3x प्लस साइन 5x मायनस साइन 7x डिवाइडेड बाय cos x मायनस cos 3x मायनस आता हे कंसामध्ये घेऊ cos 5x प्लस चा इथे मायनस होणार आहे मायनस cos 7x कारण कंसाच्या बाहेर निगेटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ टू निगेटिव्ह इक्वल टू पॉझिटिव्ह, त्यामुळे आपण हे असं केलेले. आता इथे जे फॉर्म्युले वापरायचे आहेत ते सगळे फॉर्म्युले लॉग टेबल च्या बुक मध्ये आहेत, ते तुम्ही पाठ करा. तर ह्या लॉग टेबल च्या बुक मध्ये सगळे फॉर्म्युले आहेत, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. साइन सी माइनस साइन डी इक्वल टू 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी माइनस डी अपॉन 2. तर इथे ह्या दोन फंक्शन साठी आपण हा फॉर्म्युला वापरायचा आहे. साइन सी माइनस साइन डी, हियर सी इक्वल टू x and d equal to 3x equal to 2 cos c plus d means x plus 3x divided by 2 into sin c minus d x minus 3x divided by 2 plus आता इथे परत साइन सी मायनस साइन डी हाच फॉर्म्युला आहे, फक्त आता सी आणि डी इथे चेंज होईल. सी इक्वल टू 5x अँड डी इक्वल टू 7x. 2 cos सी प्लस डी 5x प्लस 7x डिवाइडेड बाय 2 इंटू साइन सी मायनस डी मीन्स 5x माइनस 7x डिवाइडेड बाय 2. आता डिनॉमिनेटर सॉल्व करू आपण. डिनॉमिनेटरला cos x मायनस cos 3x आहे, म्हणजे इथे फॉर्म्युला वापरायचा आहे cos c मायनस cos d. cos c मायनस cos d इक्वल टू cos c मायनस cos d इक्वल टू 2 sin in bracket c plus d divided by 2 into sin
d minus c divided by 2 if d is greater than c. आता इथे d is greater than c. Here x is c equal to x and d equal to 3x. 3x is greater than x, d is greater than c. त्याच्यामुळे आपण हा फॉर्म्युला वापरायचा आहे. cos c minus cos d equal to 2 sin c plus d into sin d minus c divided by 2. आता इथे आपण फॉर्म्युला वापरू. 2 sin c plus d x plus 3x divided by 2 into sin d minus c means 3x minus x, 3x minus x divided by 2. आता नंतर मायनसचं चिन्ह आहे, मायनस घेऊ. परत इथे cos c मायनस cos d आहे. आता इथे आपल्याला c इक्वल टू 5x घ्यायचंय आणि d इक्वल टू 7x. d is greater than c, 7x is greater than 5x. Now 2 sin c plus d, 5x plus 7x divided by 2 into sin d minus c means 7x minus 5x, 7x minus 5x divided by 2. आता हे आपण पूर्ण सॉल्व करून घेऊ. x plus 3x equal to 4x divided by 2 means 2x. x minus 3x divided by 2 means minus 2x divided by 2 means minus x. तर याप्रमाणे आता आपण सेकंड स्टेप ह्याच्यानंतरची स्टेप लिहून काढू. इक्वल टू 2 cos x plus 3x 4x, 4x divided by 2 2x into sin negative 2x divided by 2 means negative x plus 2 cos 5x plus 7x 12x divided by 2 means 6x cos 6x into sin. Now 5x minus 7x means minus 2x. Minus 2x divided by 2 means minus x. Sin minus x. Whole divided by 2 sin 2x, x plus 3x divided by 2. 4x divided by 2 means 2x into sin 3x minus x means 2x. 2x divided by 2. 2x divided by 2 means x minus 2 sin 5x plus 7x 12x. 12x divided by 2 means 6x into sin 7x minus 5x means 2x. 2x divided by 2. 2x divided by 2 means x. Sin negative theta equal to negative sin theta. Therefore, sin negative x equal to negative sin x. तर इथे negative sin x means negative sin x. आता ही साइन आपण पुढे घेऊ, सगळ्यात आधी घेऊ, मग negative 2 किंवा आधी ही स्टेप करून घेऊ. काय 2 cos 2x negative sin x in bracket plus 2 cos 6x in bracket sin x divided by 2 sin 2x sin x minus 2 sin 6x into sin x. आता ही निगेटिव्ह साइन आपण पुढे घेऊ. 2 cos 2x sin x ही इकडे घेऊ. निगेटिव्ह 2 cos 6x sin x divided by 2 sin 2x sin x minus 2 sin 6x into sin x.
आता ह्याच्यामधून काय काय कॉमन निघतं ते बघायचं. न्यूमरेटरला 2, इथे पण 2 आहेत, साइन एक्स आहे, साइन एक्स आहे आणि निगेटिव्ह साइन आपण कंसाच्या बाहेर घेऊ, आउटसाइड ब्रॅकेट. 2 साइन एक्स इन ब्रॅकेट कॉस 2x मायनस कॉस 6x, कॉस 2x आणि कॉस 6x. इथे मायनस नाही घ्यायचे, आपल्याला प्लस घ्यावं लागेल कारण आपण निगेटिव्ह साइन कंसाच्या बाहेर घेतलेली आहे. आता इथे डिनॉमिनेटरला काय कॉमन आहे, 2 साइन एक्स कॉमन आहे, 2 आणि साइन एक्स. मग 2 साइन एक्स इन ब्रॅकेट साइन 2x मायनस साइन 6x. इथे मायनसचं चिन्ह इथे मायनस घेतले आणि साइन 2x मायनस साइन 2x आणि 2 साइन एक्स हे कंसाच्या बाहेर घेतलेले आहेत. आता इथे 2 कट होतील, साइन एक्स पण इथे कट होतील. रिमेनिंग आर कॉस 2x प्लस कॉस 6x डिवायडेड बाय साइन 2x मायनस साइन 6x. आता इथे परत आपल्याला फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेच वापरायचे. कॉस सी प्लस कॉस डी आणि ते साइन सी मायनस साइन डी. कॉस सी प्लस कॉस डी इक्वल टू 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. ह्याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि साइन सी मायनस साइन डी इक्वल टू 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता इथे कॉस सी प्लस कॉस डी हा फॉर्म्युला वापरू. कॉस सी प्लस कॉस डी 2 कॉस सी प्लस डी मीन्स 2x प्लस 6x, 2x प्लस 6x डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी 2x मायनस 6x डिवाइडेड बाय 2. साइन सी मायनस साइन डी मीन्स 2 कॉस 2x प्लस 6x डिवाइडेड बाय 2 इंटू साइन सी मायनस डी means 2x minus 6x divided by 2. Negative in bracket equal to negative 2 cos 2x plus 6x 8x, 8x divided by 2 4x, 4x into cos 2x minus 6x means minus 4x, 4x divided by 2x means 2x minus 2x, 2x minus 6x means minus 4x, minus 4x divided by 2 means minus 2x into cos minus 2x divided by 2 cos 2 plus 6 8, 8x upon 2 4x, 2 cos 4x sin 2x minus 6x upon 2 means sin negative 2x, sin negative 2x. Now cos negative 2x means cos 2x. तर इथे आपण कोणता फॉर्म्युला वापरलाय, निगेटिव्ह अँगल्सचा कॉस थीटा इथे, आणि ह्यासाठी साइन निगेटिव्ह थीटा मीन्स निगेटिव्ह साइन थीटा. देअरफॉर साइन निगेटिव्ह 2x मीन्स निगेटिव्ह साइन 2x. इथे हा फॉर्म्युला वापरायचा आहे. इक्वल टू निगेटिव्ह 2 cos 4x इंटू cos 2x डिवायडेड बाय
आता ही निगेटिव्ह साईन इकडे घेऊ आपण. निगेटिव्ह 2 cos 4x इंटू साईन 2x. साईन निगेटिव्ह 2x मीन्स निगेटिव्ह साईन 2x. मग निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होती. cos 4x 4x 2 कट. मग cos 2x डिवायडेड बाय साईन 2x. cos अपॉन साईन मीन्स cot. cot 2x. cos 2x upon sin 2x means cot 2x, and it is equal to LHS RHS side. Therefore LHS equal to RHS. LHS equal to RHS. तिथं हा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून झालेला आहे. आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना फॅक्टरायझेशन फॉर्म्युले वापरलेत आणि निगेटिव्ह अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे फॉर्म्युला वापरलेले आहेत.